रक्त थांबणार नाही त्याचं. गावात लोकसंख्या आता कमी आहे जरा. कमी गेली तो. किती जण आहेत शाळा तिथं? किती घराचं सनरूप म्हणून तर मंडळी कधी कधी आयुष्यातील सुंदर प्रवास हे कोणत्याही नियोजनाशिवाय होत असतात. अशाच एका प्रवासामध्ये एका बाजूला सकाळी पाटणमध्ये उन्हाचा तडाखा होता आणि काही वेळातच आम्ही अशा ठिकाणी येऊन पोहोचलो जिथे ढग जमिनीवर उतरत होते. तर नमस्कार मंडळी, मी एटीएम दादा. आजचा प्रवास होता पाथरपुंज व भैरवगडाचा. साहस, निसर्ग आणि संस्कृतीचा एक अविस्मरणीय अनुभव. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो, आणि आपल्या एटीएम ब्लॉग या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. वाट बघते आपली. तर फायनली का होईना मित्रांनो, एवढ्या गडबडीमध्ये आता आपल्याला पाथरपुंज आणि भैरवगडला जायचा ट्रिप प्लॅन केलेला बघू शकता. पाठीमागं विजय भाऊने तर रात्री मला त्यानं फोन केला की आपल्याला भैरवगडला आणि पाथरपुंजला जायचं. तर बघू शकता योगेश माने, डॉक्टर आपले योगेश माने, तसेच त्यावेळेस छोटे उद्योजक आता ते मोठ्या दिशेने वाटचाल करत आहे तुझे निवास. आणि इकडे बघू शकता ज्ञानदेव देसाई आणि मी स्वतः एटीएम ब्लॉगर. तर आता आपण जाणार आहे पाथरपुंज मध्ये पहिल्यांदा. तर मित्रांनो, सगळ्यात जास्त पावसाची नोंद झालेली पाथरपुंज मध्ये. तर बघू शकता ही आपण गाडी घेतलेली आहे बोलेरो 4x4. तर कुठनं निघालो बघा, पाटणचा रस्ता आता बंद आहे आणि बंद झाल्यामुळं आपण आता सुरुलच्या इथून नदीतून गाडी काढत आहे. बघू शकता तुम्ही मित्रांनो, ऍडव्हेंचर सफर होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मग पाथरपुंजच्या दिशेने. तर मित्रांनो, लक्ष्मीच्या टेकला आपण आलोय. बघू शकता आपण एवढं दाखवलं खतरनाक आहे या ठिकाणी. आई लक्ष्मीच्या नावानं सांग मित्रांनो, रस्ता खराब असल्यामुळं टायरांमध्ये हवा चेक केली आणि तिथूनच पाटणच्या पुढे गेल्यानंतर एक नवीन पेट्रोल पंप चालू झालेला आहे. तर त्या पेट्रोल पंपावर जाऊन आपण 2000 रुपयाचं डिझेल भरलं आणि इथून आता आपला सफर हा चालू झालेला आहे. एक 25 ते 30 किलोमीटर अंतर आहे मित्रांनो, आणि हा सफर खूप ॲडव्हेंचर आहे. तर मित्रांनो, इकडे जाण्यासाठी फक्त आपल्याला एकच इच्छा होती, ती म्हणजे पाहू शकता हा पाऊस. आणि पावसाची सुरुवात आता इथं झालेली आहे. बघू शकता खास हट्टाच होता की पाऊस बघायचा आहे आपल्याला पहिला, तो पण कोयनेतला मान्सूनचा. तर बघू शकता तुम्ही खतरनाक असं वातावरण झालेलं आहे. आणि पाठीमागं तुम्ही बघितलं असतं तर ऊन होतं आणि आता हा पाऊस चालू झालेला आहे. मित्रांनो, आता आपण या सफरमध्ये तळीये गावामध्ये आलेलो आहे. बघू शकता आता जस्ट वरच्या भागामध्ये थोडा आता पाऊस पडून गेलेला आहे आणि त्याचा परिणाम बघा, हे धुकं आपल्याला डोंगरावर जमा झालेलं दिसत आहे. तर बघू शकता ही निसर्गाची अद्भुत किमया मित्रांनो. आणि अशाच पद्धतीनं नवीन नवीन दृश्य तुम्हाला भैरवगड व पाथरपुंजवर बघायला मिळणार आहे. तर चला मग आता आपण पाथरपुंजला. तर मित्रांनो, तळोशी गावात आता आपण पुढे निघालेलो आहे. बघू शकता तळोशी गाव.
मित्रांनो बघू शकता आता 4 व्हीलचा घेर टाकलेला आहे आपण आणि पुढं वाट बघू शकता कशी आहे. चिकड्या आता असं काही घडेल आमच्या सोबत आम्हाला देखील वाटलं नव्हतं. पाऊस पडला मित्रांनो, एकदम थरारकाचा दृश्य. काय आमच्या गाडीची हालत झाली आहे बघा आता. तर मित्रांनो या ठिकाणी आपण रितसर नोंदणी केलेली आहे. प्रत्येकी माणसाला या ठिकाणी 100 रुपये पे करावे लागतील आणि गाडीला 150 रुपये पे आहेत. तर बघू शकता या ठिकाणी आपण नोंदणी करत आहे आपली. तर आता मित्रांनो या ठिकाणी आता आपण पैसे पे करून पुढे निघालेलो आहे. तर चला. तर मित्रांनो आवाज कशाचा येतोय बघूया आपण आता इथं. आवाज बंद झालेला आहे मित्रांनो. आवाज कशाचा येतो जरा ऐकूया आपण. ऐकलत का मित्रांनो? हा बेडकांचा आवाज आहे चक्क मित्रांनो. आणि बेडकापेक्षा पण इथं भयानक असं प्राणी असतात. तर ते आणि पाहू शकता हा निसर्गाचा एकदम खराखुरा आनंद. पहिला पाऊस कोयनेतला अनुभवायला आलेलो आहे. पाटणमध्ये एक थेंब नाही मित्रांनो पावसाचा. पण बघू शकता इथलं वातावरण तुम्ही. आत्ता आपण पातारपुंज गावामध्ये जाणार आहे आणि खरंच चेरापुंजीला देखील मागं टाकलेलं आहे आपल्या पाटण तालुक्यातील पातारपुंजनं. तर चला मग. तर मित्रांनो गाडी देखील तुमची चेक केली जाते की गाडीमध्ये तुम्ही काय अशा अनधिकृत गोष्टी आणलेल्या आहेत का हे देखील पाहिलं जातं. मित्रांनो सह्याद्री आपली सुंदर आहे आणि त्याची स्वच्छता राखणं देखील आपलं काम आहे. त्यामुळे जरी आपण या ठिकाणी काय खायला आणलं असलं, पाणी बॉटल आणली असेल, ती देखील तुम्ही गडावणं किंवा आपल्या ह्या निसर्गरम्य वातावरणामधून आपल्या बॅगेमध्ये भरून खालीच घेऊन जायचं आहे. तर चला मग मित्रांनो आता आपण पातारपुंजच्या दिशेने जाऊया. जाऊ दे पुढं, जाऊ दे. तर मित्रांनो बघू शकता इथं निवासला आमच्या कांटा लागलेला आहे. ज्यानं सांगितलं होतं कांट लागलं त्यालाच कांट लागलं. तर मित्रांनो बघा 2 मिनिट. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे पाटण तालुक्यातील पातारपुंज गावामध्ये. तर बघू शकता माझ्या पाठीमागे तुम्ही हे पातारपुंज. भारतामध्ये सर्वाधिक जास्त पाऊस या ठिकाणी पडला याची नोंद झालेली आहे. चेरापुंजीला देखील या ठिकाणी मागं टाकलेला आहे. आपण आतमध्ये जाणार आहे आणि कशा पद्धतीनं या ठिकाणची घरं आहेत तर ते आपण बघणार आहे. तर चला मग. तर मित्रांनो गावच्या प्रमुख समस्या त्याचबरोबर मिटिंगा या ठिकाणी होत असतात. बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या ठिकाणी पातारपुंज आणि इथं आता आपण आलेलो आहे. बघू शकता तुम्ही.
भात शेती जास्त हो वाहतच आणि आता गावात लोकसंख्या आता कमी आहे जरा कमी गेली तो गेली ती. आणि शाळेत मुलं किती असतात तरी 7-8 आहे ते 7-8 मुलं आहेत भात शेती सोडून दुसरं पीक नाही ना अजिबात काय नाही नाचणी बंद केली ना आता नाचणी बंद हो आणि गवरेड वगैरे राखतात का नीट आहेत ना त्याच्यामुळे तर नाचणी बंद बंद करून टाकली गवळगडे ते हैराण करतात हं. किती हेक्टर क्षेत्र आता तुम्ही उत्पादन मध्ये घेता इथं तरी हाय जास्त 10-12 आहे तुम्ही इथंच असता का मुंबईला नाही आता इथंच आहे मुंबईला असतो हा आता इथं चला मग तर मित्रांनो या ठिकाणची उपजीविका भागवण्यासाठी लोक मुंबईला कामाला गेलेले आहेत आणि काही लोक मुंबईवरनं आपल्या गावच्या ठिकाणी आलेले आहेत आणि उपजीविका भागवण्यासाठी गावच्या ठिकाणी भात ही प्रमुख शेती आहे आणि त्याची लागवड आता या ठिकाणी चाललेली आहे. ते बाळा तू शाळेला इथंच असतोय किती जण आहेत त्या शाळेत इथं किती जण 6 जण का मुलं किती मुलं किती मुली मुली 3 आणि मुलं तू एक आणि तुझा एक मित्र एक मग पाटणला येणार का शाळेला का कोयनेला जाणार परत पुढल्या वर्षी पाटणला आहेस बरं इथूच चल फिरायला येतोस का तर मित्रांनो या गावातील एकदम जुनं असं घर तुम्हाला दाखवणार आहे तर चला मग आता जुन्या घराकडे बघू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी कुपाट घेतलेला आहे मित्रांनो 26 तारखेपासूनच या ठिकाणी पाऊस चालू झालेला आहे आणि आपल्या पाटणमध्ये म्हणा किंवा त्या भागामध्ये कुठेही पाऊस नाही वाळवाचाच पडतोय पण मान्सून कदाचित या ठिकाणी हजर झालेला आहे तर बघू शकता या वातावरणात तुम्हाला कळत असेल की 26 तारखेपासूनच पाऊस चालू आहे आणि आज तारीख आहे 9 तर मित्रांनो बघू शकता जुनं ते सोनं कशाला म्हटलेलं आहे आणि आपण देखील एक 2000च्या दशकाच्या अगोदर 91च्या दशकाच्या अगोदर आपण ही घरं अनुभवलेली तीच घरं आता मी तुम्हाला दाखवायला आलेलो आहे की किती वर्ष हे घर मागं आहे तर तुम्ही बघू शकता या तर बघू शकता मित्रांनो हे घर तुम्ही जुन्या पद्धतीमध्ये एकदम बनवलेलं वर कौला इथं आणि कौलाला हे सनरूप केलेलं आहे बघा उजेड खाली येण्यासाठी आणि ही पावसाळ्याची पूर्णपणे लाकडाची सुविधा करून ठेवलेली आहे घरामध्ये आणि बघू शकता तुम्ही हे कानीट घरामध्ये देखील मित्रांनो कानीट येतात म्हणजे इथं कशी परिस्थिती आहे आणि आज 21व्या शतकात देखील या ठिकाणी कशा पद्धतीनं जगलं जातं हे तुम्ही बघू शकता आणि ही आपली चूल आज गॅसची परिस्थिती तुम्ही बघितली पण ह्यो आपला ओरिजिनल गॅस तर मित्रांनो गॅस गाडी या ठिकाणी काही येत नाही हर घर गॅस या ठिकाणी आपण उपलब्ध होतो पण या गावामध्ये गॅसची गाडी सुद्धा येत नाही त्या ठिकाणी लाकडं आणि ही चूल तुम्ही बघितलेलं काही ठिकाणी नैसर्गिकरित्या जी झुडपं आहेत ती बसवलेली होती तर घरांच्या कडनं पावसापासून संरक्षण घेण्यासाठी पण आता बघू शकता काही ठिकाणी प्लॅस्टिक देखील या ठिकाणी वापरण्यात आलेलं आहे आणि घराचं पूर्णपणे संरक्षण केलं जातं कारण या ठिकाणी पाऊस भरपूर असतो मित्रांनो पाथरपून सोडताना डोळ्यासमोर फक्त हे गाव नव्हतं उभं होतं ते स्वतःचं बालपण कारण या बालपणामध्ये ना नव्हता मोबाईल ना नव्हतं इंटरनेट फक्त मित्रांसोबत भटकणं शेतात धावणं पावसात भिजणं आणि संध्याकाळी आईच्या हाकेनंतर घरी परत त्यामुळं माझ्या मनामध्ये एकच विचार येत होता जे कितीही पुढे गेलं तरी माणसाला समाधान मिळतं ते अशाच साध्या मातीच्या आणि माणुसकीने भरलेल्या ठिकाणी कधी कधी प्रवास नवीन ठिकाणं दाखवत नाही तर आपल्याला पुन्हा एकदा भेटवून देतं भूतकाळाला पाथरपुंज या गावाचा निरोप घेऊन मित्रांनो आता आपण निघालोय भैरवगड ट्रेकला
तर बघू शकता मित्रांनो, पुन्हा एकदा आपली पाटण तालुक्यातील ही जंगल सफारी भैरवगडच्या दिशेने चालू झालेली आहे आणि पाऊस देखील सतत चालू आहे. बघू शकता एकदम खतरनाक असा अनुभव आहे मित्रांनो. एकदा नक्की तुम्हाला भेट द्यायला लागते भैरवगडाला आणि पाथरपुंजला. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, प्राण्यांना पाणी पिण्यासाठी या ठिकाणी हा पाणवठा तयार केलेला आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीचा हा आमचा सफर आहे. बघू शकता एकदम सूर्यप्रकाश देखील या ठिकाणी पडत नाही. बघू शकता आतमध्ये खूप अंधार झालेला आहे आणि वाजल्यात तर दुपारच्या 3. असा भन्नाट ट्रेक आहे मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण भैरवगडावर पोहोचलेलो आहे आणि त्या ठिकाणी बघू शकता आता गाडी आपण पार्क केलेली आहे आणि आता आपण भैरवगडावरील भैरवनाथाचं मंदिर आहे त्या दर्शनासाठी आता निघालेलो आहे. तर चला मग आता आपण भैरवनाथाच्या मंदिरामध्ये जाऊया. मंदिराकडे तोंड करून उभं राहिल्यानंतर मित्रांनो, जी डाव्या बाजूला वाट गेली ही साधी वाट आहे आणि उजव्या बाजूला ती पायऱ्यांची वाट आहे. ती खाली गावात देखील जाते. पुजारी या गावचे आहेत. मित्रांनो या ठिकाणावरून आता एक 10 मिनिटाचा ट्रेक आहे चालत जायला. तर आपण आता त्या ठिकाणी निघालेलो आहे. तर चला मग आता. माहित नाही मित्रांनो नक्की कुठं जायचंय काय ते, पण वाट शोधत आता निघालोय आम्ही. बघू शकता लाल खेकड्यांची खाण आहे इथं. ह्याच्यासारख्या पिक्चर मध्ये मेरे बच्चों से दूर रहना, अगर होगा तो यूट्यूब पे, इधर नहीं. एवढी वेळ आली. तर मित्रांनो आता आपण बघू शकता कड्याखाली उभा आहे का तुम्ही. आता आपण पुढे निघालेलो आहे. मोठा लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल. मित्रांनो हा लाल कलरचा खेकडा आहे आणि ही मादी आहे आणि आता पिल्लं सोडते बघा. मागा जर तुम्हाला मी भरपूर अशी पिल्लं दाखवलेली आणि ही पाहू शकता पिल्लाने भरपूर अशी भरलेली आहे. आता आपण तिला सोडत आहे मित्रांनो. तो मित्रांनो पुढे बघू शकता तो बुरुज आहे आणि आता हा बुरुजाच्या ठिकाणी आपण निघालो आणि खाली बघू शकता इथं जर समजा घसरला ना मित्रांनो एखादा की डायरेक्ट खालची वाट.
तर मित्रांनो आता फायनली आपण भैरवगडावर पोहोचलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं हा बुरुज आहे भैरवगडावला आणि खूप भारी असं वातावरण झालेलं आहे. बघू शकता मित्रांनो भैरवगड माझ्या पाठीमागं आणि इथून जर समजा खाली पडला तर विषय आपला गोलच आहे मित्रांनो. त्यामुळे काळजी घ्या कारण एकदम पाहू शकता तुम्ही इकडे येताना एकदम घसरडी वाट आहे. पावसाळ्यात पूर्णपणे काळजी घेऊन तुम्ही या आणि जर समजा तुम्ही ट्रेक करत असला तर तुम्हाला वन विभागाची एक 4x4ची गाडी देखील तिथं रेंटवर अवेलेबल असते, ती तुम्ही इकडे घेऊन येऊ शकता. नाहीतर पावसामध्ये इकडे यायचं म्हणलं तर खूप अवघड आहे या ठिकाणी येणं कारण पूर्णपणे जंगलानं भरलेला रस्ता आणि पूर्णपणे कच्चा रस्ता आहे. गाडी तुमची येऊ शकत नाही वरती, साधी गाडी 2 व्हीलर देखील म्हणा. त्याच्यामुळं हा ट्रेक उन्हाळ्यामध्ये तर खूप भारी आहे. तर उन्हाळ्यामध्ये देखील तुम्ही हा ट्रेक चांगल्या पद्धतीनं आणि एकदम हवेशीर वातावरणामध्ये तुम्ही करू शकता. असेच मित्रांनो पाटण तालुक्यातील नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या ATM ब्लॉग या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.